नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहे हिस्ट्री इतिहास या विषयामधील खूप महत्त्वपूर्ण असे टॉपिक आणि जर तुम्ही हे टॉपिक एग्जामला करून गेलेले आहेत सो 100% हा जो तुमचा हिस्ट्रीचा पेपर आहे तो 100% खूप छान जाईल आणि त्यामध्ये तुम्ही 100% चांगल्या मार्काने पास होणार। कारण कसं आहे बघा, हा व्हिडिओ बनण्याचा मेन मोटो जे आहे, कारण दरवर्षी आपण सगळ्यांना नक्कीच कल्पना आहे की दरवर्षी असे खूप रिपीटेड टॉपिक असतात ज्यातून आपल्याला नक्कीच प्रश्न येताना दिसतात। तर असे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे ते आपल्या समोर आजच्या या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि 100% गॅरंटेड या टॉपिक मधून तुम्हाला क्वेश्चन जे आहे एग्जाम मध्ये दिसून येईल। यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मराठीवर कंप्लीट क्रॅश कोर्स जे आहे हिस्ट्रीसाठी लॉन्च झालेला आहे आणि लक्षात घ्या, आपली जे महाराष्ट्र सेट एग्जाम आहे ते तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की 26 मार्चला एग्जाम होणार आहे आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी जे आहे एग्जाम फॉर्म सुद्धा फिलअप केलेला आहे। सो 26 मार्च 2023 ला एग्जाम आहे आणि जे स्टुडंट ही परीक्षा टार्गेट करीत आहे त्यांच्यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स जे आहे तो लॉन्च झालेला आहे। हा जो कंप्लीट क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळेल, संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर सुद्धा आधारित आहे आणि बघा, हिस्ट्रीसाठी टोटल 10 युनिट्स अभ्यासक्रमामध्ये आहे आणि या 10 युनिट्सवर आपल्याला मराठीमध्ये नोट्स आहे। फक्त आपल्याकडे नोट्सच नाही तर यावर MCQ, प्रत्येक टॉपिक अनुसार MCQ सुद्धा आहे। मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, लास्ट 10 इयर्सचे क्वेश्चन्स पेपर जे आहे PYQ आपल्या अभ्यासासाठी अवेलेबल आहे। टेस्ट सिरीज सुद्धा आहे ज्यामध्ये 15 पेक्षा अधिक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल। सरावासाठी MCQs असेल आणि वीकली इव्हॅल्युएशन टेस्ट। या व्यतिरिक्त मी कशा प्रकारे पहिल्या प्रयत्नामध्ये आपली एग्जाम क्लिअर केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करणार, त्यामुळे माझा पर्सनल गायडन्स सुद्धा या कोर्स थ्रू तुम्हाला मिळतच राहील। कोर्स जे आहे त्याची फीस मात्र 7,184 रुपये आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रथम येणाऱ्या 5 विद्यार्थ्यांसाठी 30% ऑफ आहे, ठीक आहे। आणि यावर आणखीन एक बंपर ऑफर म्हणजे पेपर 1 जो आपला आहे तो फ्री असेल। इट मीन्स पेपर 1 आणि पेपर 2, महाराष्ट्र सेट मध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचा कंप्लीट तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करून मिळेल आणि 100% गॅरंटेड असा आपला हा कोर्स आहे। हा कोर्स परचेस करण्यासाठी आजच तुम्ही आपले जे नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि न्यू बॅच जे आहे या न्यू बॅचवर आपलं नाव रजिस्टर करा, कारण नवीन बॅच जे आहे ते 5 डिसेंबरला स्टार्ट होत आहे आणि या बॅचवर हे ऑफिशियल नंबर आहे। कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करून आजच आपलं नाव या कोर्ससाठी रजिस्टर करा किंवा मग ग्लोबल ऑनलाइन ॲप जो आहे त्याला सुद्धा डाउनलोड करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता। आय होप तुम्हा सगळ्यांना कोर्स बद्दल कोणताही डाउट्स नसेल। सो गाइज, 30% ऑफ म्हणजे तुम्हाला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण 5,000 मध्ये तुम्हाला हा कोर्स जे आहे ते अवेलेबल असेल। सो गाइज, आपण आता बघूया युनिट क्रमांक फर्स्ट। मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की सेट मध्ये आपल्याला 2 पेपर आहे, पेपर 1 अँड पेपर 2। ओके, आज जो पहिला पेपर आहे हा पूर्णतः जनरल पेपर आहे, याचं सुद्धा संपूर्ण कंप्लीट तुम्हाला कोर्स, ठीक आहे, गॅरंटेड असा पेपर 1 चा आपल्याकडे कोर्स आहे, ॲज वेल ॲज हिस्ट्रीचा सुद्धा आपल्याकडे कंप्लीट कोर्स आहे। ओके, आणि गॅरंटी तुम्हाला आम्ही देत आहोत। बघा, यामध्ये सुद्धा 10 युनिट्स आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 10 युनिट आहे। पेपर 2 चे जे 3 युनिट आहे ते पूर्णतः प्राचीन इतिहासावर आधारित आहे आणि या प्राचीन इतिहासातील पहिली जी युनिट आहे त्यामध्ये सोर्सेस बद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे। स्त्रोत सगळ्यांनी व्यवस्थित करून ठेवा। प्राचीन इतिहासाचे जितके पण स्त्रोत आहे, पुरातात्विक असो साहित्यिक असो, दोनही आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहे। यासोबत सिंधू घाटी सभ्यता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यातील समाज जे आहे यावर प्रश्न विचारतात। पाषाण काळ, आपल्याला याची साइड माहित असणं आवश्यक आहे, कोणतं नवपाषाण काळातील स्थळ आहे, ठीक आहे, कोणतं ताम्रपाषाणिक स्थळ आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे। या व्यतिरिक्त वैदिक सभ्यता आणि वैदिक समाज आणि उत्तर वैदिक कालीन समाज जे आहे त्यामध्ये कशा प्रकारे परिवर्तन झालेलं आहे, या जे फॅक्ट्स आहे हे सुद्धा आपल्याला काय असणं माहित असणं खूप गरजेचं आहे।
यासोबतच 16 महाजन पद आणि त्यांची आधुनिक क्षेत्रात ते कोणत्या भागामध्ये येतात आणि त्यांच्या राजधानी काय आहे या सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. युनिट 1 कंप्लीट मी सांगितलेलं आहे. सो युनिट 2 मध्ये बघा, मगधचा उदय आणि सिकंदरचे आक्रमण, IMP याला करा आणि यातून प्रश्न तुम्हाला दिसून येईल. मौर्य साम्राज्य, गुप्त, मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट, यातून 100% क्वेश्चन तुम्हाला मिळेलच. शुंग, सातवाहन, यातून संगम साहित्य, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक करा. संगम लिटरेचर जे आहे तो मस्ट बी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि मौर्योत्तर काळात गांधार, मथुरा आणि अमरावती आणि कुशाण साम्राज्य जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट. आणि गुप्तकालीन स्थापत्य कलावर यापूर्वी सुद्धा प्रश्न विचारले आहे आणि यावर्षी सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टॉपिक बिलकुल कोणीही स्किप करू नये. युनिट क्रमांक 3 जे आहे त्यामध्ये चालुक्य, बघा चालुक्य यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. जर तुम्ही बघितले नसेल क्वेश्चन पेपर, सो तुम्ही क्वेश्चन पेपर चेकआउट करा. राष्ट्रकूटांवर प्रश्न आपल्याला दिसून येते. एकदा देवगिरीवर विचारलेला आहे. चोला त्यांचा फेवरेट टॉपिक समजा आणि चोल व्यवस्थित करून ठेवा. प्रतिहार, पाल, ठीक आहे, पालांवर सुद्धा प्रश्न आहे. आणि तमिळ भक्ती आंदोलन मोस्ट इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, त्याला व्यवस्थित करा. युनिट 4 अगर आपण प्रवेश केलेला आहे तर युनिट क्रमांक 4 म्हणजे आपला मध्यकालीन इतिहासाला प्रारंभ होणार. आणि मध्यकालीन इतिहासामध्ये पहिलाच आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे दिल्ली सल्तनत म्हणजे दिल्ली सल्तनत. त्यामध्ये 5 वंश जे आहे, 5ही वंशांचा अभ्यास करणं कंपल्सरी आहे. कारण 5ही वंशातून एक वंशावर किंवा 2 वंशावर तुम्हाला 100% क्वेश्चन मिळेल, मी गॅरंटेड तुम्हाला सांगित आहे. ठीक आहे. मुघल, जवळपास बहुधा आपल्याला अकबरांवर प्रश्न दिसतात, पण माझ्या मताने मुघल पूर्ण साम्राज्य आपल्याला अभ्यासणं व्हेरी इम्पॉर्टंट होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे बाबर पासून तर औरंगजेबापर्यंत आणि औरंगजेबानंतर उत्तरवर्ती म्हणजे 1707 नंतरचा सुद्धा आपल्याला टाइम पिरियड अभ्यासणं गरजेचं आहे. यातून 100% तुम्हाला या युनिट मधून क्वेश्चन नाही दिसेल तर तुम्ही मला नक्की सांगा. ठीक आहे. 100% क्वेश्चन येईल यामधून. विजयनगरवर याची आयंगर आणि नायंगर जी व्यवस्था आहे याबद्दल तुम्हाला नक्की विचारेल. आणि लक्षात घ्या, खूप मोठा असा आपला सिलेबस आहे. हा एवढा मोठा सिलेबस कव्हर करणं आणि ते पण फक्त 120 दिवसाच्या कालावधीमध्ये टार्गेट करण्यासाठी आपला कोर्स आहे. त्यावर आजच आपला नाव जे आहे रजिस्टर करा. 100% तुमच्या पास होण्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ इच्छिते. आणि सोबतच मराठ्यांवर यावेळेस प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी महाराज व्यवस्थित अभ्यासा. ज्याप्रमाणे राजनैतिक इतिहास दिल्ली सल्तनतचा अभ्यासायचा आहे, त्यांचं प्रशासन कशा प्रकारचं होतं, ठीक आहे, कोणतं पद कोणाला देण्यात आलेला होता, कोणते नवीन पद निर्माण करण्यात आलेले होते, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं मस्ट बी इम्पॉर्टंट. सो इथून व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. मोगल साम्राज्य याला पण व्हेरी इम्पॉर्टंट करा. कारण यातून बहुधा मीर बक्षी तर त्यांचं फेवरेट आहे, बहुधा रिपीटेड झालेला आहे. विजयनगर साम्राज्य, आयंगर आणि नायंगर व्यवस्था करून ठेवा. तर हे 3 महत्त्वपूर्ण टॉपिक युनिट 5 मधील असेल. आणि 100% गॅरंटेड हे जे टॉपिक आहे यामधून नक्की विचारणार. तर लक्षात घ्या, सुफीवाद जे आहे, सुफी सिलसिले, IMP व्हेरी इम्पॉर्टंट, आणि भक्ती, ह्या दोन्हीवर तुम्हाला 100% प्रश्न दिसून येईल. लास्ट इयर क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करा आणि तुम्ही नक्की यावर फीडबॅक द्या. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्ण आपलं 10 युनिट्स आहे. ठीक आहे. आणि त्याला कव्हर करायचं आहे 120 दिवसामध्ये. त्यासाठी फुल स्टडी प्लॅन जी आहे ती तुम्हाला मी उद्या प्रोव्हाइड करणार आहे, संडे असल्यामुळे. ठीक आहे, सुट्टी आहे. आपला पहिला जो वर्कशॉप आहे तो उद्या होणार आहे आणि या वर्कशॉपमध्ये आपण डिस्कस करूया स्टडी प्लॅन. ठीक आहे, जे माझ्या मार्फत तुम्हाला देण्यात येईल. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते जॉईन करणं मस्ट बी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आजच आपलं नाव आपल्या कोर्सवर रजिस्टर करा आणि 100% निकालाची गॅरंटी आम्ही तुम्हाला नक्की देणार. ओके. युनिट 7 मध्ये जर आपण आलो तर आधुनिक इतिहास आपला सुरू होतो. आणि आधुनिक भारताचा इतिहास पहिला टॉपिक आहे युरोपियनचा आगमन, ज्यामध्ये ब्रिटिशर्स येईल, फ्रेंच येणार, डच येणार, ठीक आहे, पोर्तुगीज येणार. सगळ्यांचा अभ्यास मस्ट बी इम्पॉर्टंट. भरपूर यातून प्रश्न निघतात आणि पुटअप सुद्धा होतात. लास्ट इयर सुद्धा यातून प्रश्न आलेला होता. आणि क्षेत्रीय राज्यांचा उदयामध्ये बंगाल, अवध, हैदराबाद आणि मैसूर, कर्नाटक आणि पंजाब सुद्धा करून ठेवा. का बरं?
कारण बघा या क्षेत्रीय जे राज्य होते, ठीक आहे, 1707 नंतर जे क्षेत्रीय राज्यांचा उदय झालेला आहे, त्यामध्ये इथून प्लासी, बक्सार, ठीक आहे, अवधमध्ये कुशासन, हैदराबादनी कशा प्रकारे सहाय्यक तैनाती फौज स्वीकारलेली, मैसूरमध्ये 4 अँग्लो मराठा, कर्नाटक, ठीक आहे, पंजाबसाठी 2 अँग्लो मराठा, अँग्लो सिख वॉर होणार. सो मस्ट बी इम्पॉर्टंट, करूनच ठेवायचं आहे, ठीक आहे. डोंट स्किप, करूच नका स्किप या टॉपिकला. 1857चा उठाव, यातून प्रश्न विचारणार. आणि बघा संविधानिक कायद्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, कलकत्ता न्यायालयाची स्थापना कोणत्या ऍक्टनुसार झाली, 1813चं चार्टर काय आहे, 1833चं चार्टर काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून संविधानिक विकासामध्ये ऍटलिस्ट वरवर तरी आपल्याला अभ्यासणं फारच गरजेचं आहे. युनिट 8 वर जर आपण आलो तर भूराजस्व, ज्यामध्ये तुम्हाला स्थायी बंदोबस्त, महलवाडी आणि रयतवाडी हे तीनही टॉपिक मस्ट बी इम्पॉर्टंट. लास्ट इयर सुद्धा यातून विचारलेला आहे आणि पुढे सुद्धा यातून विचारले जाणारच, ठीक आहे. फॅक्टरी ऍक्ट सुद्धा विचारतात आणि दुष्काळ आयोग करून ठेवा. वृत्तपत्र, न्यूज पेपर जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट असा न्यूज पेपर टॉपिक आहे, यातून 100% प्रश्न येतात, ठीक आहे. सामाजिक धार्मिक आंदोलन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ब्रह्म समाज, प्रार्थना समाज झालं, सगळ्या समाजांचा अभ्यास करणं, त्यांचे संस्थापक, कोणत्या क्षेत्रात कोणती संघटना किंवा सुधार आंदोलन सुरू झालेले हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे. शेतकरी आंदोलन अभ्यास आणि आदिवासी, इतकं मोठं सिलेबस बघा, तुम्हाला आम्ही 120 दिवसामध्ये गॅरंटेड असा कोर्स जे आहे ते तुम्हाला कव्हर अप करून मिळेल, ठीक आहे. आणि सोबतच टेस्ट सिरीज, MCQs, PYQ, गायडन्स, ठीक आहे, सगळं प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि युनिट 9 वर जर आपण बोललो तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जे 1885 पासून झालेली आहे आणि गांधी युगात आपण प्रवेश करूया 1920 मध्ये. जहालवादांचं मत काय होतं, ठीक आहे, कशा प्रकारे सुरतची फूट झालेली आहे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मुस्लिम लीग, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि भारतात पहा, जेव्हा स्वतंत्रता मिळाली त्यानंतर हैदराबाद, जुनागड आणि काश्मीरला कशा प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी विलिनीकरण करून आणलेलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि हा फक्त तुम्हाला कुठे मिळेल तर ॲपवरच आहे. आणि ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला बघण्यासाठी काय करावं लागेल, सो आजच आपलं नाव रजिस्टर करावं लागेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कंप्लीट कोर्स 120 दिवसाची स्ट्रॅटेजी, ठीक आहे, सोबतच गायडन्स तुम्हाला मिळेल. गायडन्स व्यतिरिक्त PYQ, MCQ आणि फीस 30% ऑफ, ठीक आहे. ओके. आणि 5 डिसेंबरला आपली बॅच सुरू होत आहे. यावर आपलं नाव रजिस्टर करण्यासाठी आपले जे ऑफिशियल नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपलं नवीन व्हॉट्सअप ग्रुप जे आहे त्याला जॉईन करा. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा.